सुख एक आहे हरि आठविता, इतर जपता दुःख बहु. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरि गावा मुखासी दिननिशी. सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असो द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरि गावा मुखासी दिननिशी. एका जनार्दनी धरुनी विश्वास, एका जनार्दनी धरुनी विश्वास. होई कारेदास संत चरणी, ऐशी आठवण धरुनी मानसी, हरि गावा मुखासी दिननिशी. विठ्ठल सद्गुरु निर्गुणापारणा ही तव गुणा बैसोनी माझी आरसना. हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी. तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा.
एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सुखाचा कायमचा पत्ता सांगतायत. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाचं आयोजन मुळामध्ये हरिभक्तपरायण श्री धर्मा महाराज कटेकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे. मागे कार्यक्रमाला बाठी हायस्कूलच्या कार्यक्रमाला आल्यानंतर धर्मा महाराजांनी सांगितलं होतं अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त आज आपल्या समोर उपस्थित राहण्याचा पुन्हा या ठिकाणी योग आला. माणसाला कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण प्रत्येक जण 100 वर्ष जगतोच असं नाही. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षांचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं, 10,000 वर्षांचं आयुष्य लाभलं. द्वापर युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं, 1,000 वर्षांचं आयुष्य माणसाला लाभलं. आणि कलियुगामध्ये माणसाला आणखी 1 शून्य कमी होऊन 100 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1 शून्य कमी होत गेलं. वयाची जी मर्यादा आहे ती मर्यादा जसं जसं युग समाप्तीकडे येऊ लागतं तशी तशी आणखी कमी व्हायला लागते. म्हणजे द्वापर युगामध्ये माणसाचं आयुष्य 1,000 वर्षांचं जरी असलं तरी सुद्धा द्वापर युगाच्या अंतापर्यंत म्हणजे कलियुगाच्या प्रारंभापर्यंत माणसाचं वर्ष हे 100 वर्षांचं होतं. कौरव आणि पांडवांचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा महाभारतामध्ये वर्णन आहे की अर्जुनाचं वय भगवान श्रीकृष्णाचं वय 125 वर्षांचं होतं आणि भीष्माचार्यांचं वय 175 वर्षांचं होतं. जेव्हा परीक्षिती राजा गादीवरती बसला, आपल्याला सर्वांना कथा माहिती, आपण जाणकार श्रोते आहात, तेव्हा कलीनं प्रवेश केला. तेव्हापासून माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं सुरू झालं. पण 100 वर्षाचं आयुष्य जरी माणसाला मिळालं असलं तरी सुद्धा जसा जसा काळ पुढे सरत जाईल तसं तसं हे आयुष्य माणसाचं कमी कमी होत जाणार आहे. कलियुगाचा प्रारंभच आहे. 5,000 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामुळे धर्म महाराज बरं आहे, आपल्यासारख्यांचे 75 होऊ शकतात. 1,000-2,000 वर्षानंतर जर कोणी सांगितलं की माणसं 75 वर्षांपर्यंत जगायचे तर कदाचित आश्चर्य वाटेल लोकांना. अमृत महोत्सव व्हायचे, कदाचित आश्चर्य वाटेल गरज मला. 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय, पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये केलं काय हा महत्वाचा भाग आहे. आम्हाला शाळेमध्ये इंग्रजीत एक कविता होती, सोलोमन ग्रँडी. बऱ्याच जणांना आपल्यापैकी असू शकेल. काय त्या सोलोमन ग्रँडीचं आयुष्य. रविवारी जन्माला आला, सोमवारी नाव ठेवलं, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी मुलगा झाला, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी म्हातारा झाला आणि रविवारी मेला. काहीस तुमचं आमचं असंच आहे. माणूस संसाराच्या मागे एवढा धावतोय की नेमकं आपलं आयुष्य कशासाठी आहे हे तो विसरला. आपल्या येण्याचं प्रयोजन काय आहे हे तो विसरलाय. देवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, पाण्यामध्ये तरंगणारे प्राणी असतील, आकाशामध्ये उडणारे प्राणी असतील, जमिनीवर सरपटणारे प्राणी असतील, पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी असतील, हे बघितलं आणि देवाला असं वाटलं की ही सृष्टी पूर्णत्वानं नटलेली नाही. जसं एखादी स्त्री कितीही नटेल पण तिच्या कपाळाला जोपर्यंत कुंकू लागत नाही तोपर्यंत
त्या नटण्याला अर्थ नसतो. त्याप्रमाणे जोपर्यंत माणसाचा देह निर्माण झाला नाही तोपर्यंत देवाला असं वाटू लागलं काहीतरी कमी आहे. मग माणसाचा देह तयार केला. कशासाठी तयार केला? देवे दिला देह भजनाकरता, भजनासाठी हा देह दिला. भजनाच्या माध्यमातून काय प्राप्त होणार आहे? परमात्मा. परमात्मा कसा आहे? सुखरूप. जगामध्ये कितीही माणसं असं सांगत असतील की आम्ही देवाला मानत नाहीत, तरीही जे सुख मानतात, ज्यांना सुखाची अपेक्षा आहे, त्यांना देवाचीच अपेक्षा आहे. विठ्ठल जगामध्ये अशी माणसं असतात देवाला मानत नाही, पण त्यांना ही सुखाची अपेक्षा असते. ही सुखाची अपेक्षा म्हणजेच देवाची अपेक्षा आहे. कारण सुख आणि देव ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला सांगतात मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. का वाटत नाही? कारण दुःखामध्ये त्रास आहे आणि सुखामध्ये आनंदाची अनुभूती आहे. दुःखात उद्भिजते जंतु सुखम सर्वाय उच्यते. दुःखामध्ये त्रास आहे, क्लेश आहे, म्हणून सुख सगळ्यांना आवडतं. लक्षात घ्या, सापेक्षता आहे. कोणतीही गोष्ट जगामध्ये सापेक्षतेवर आधारित असते. हा माणूस चांगला आहे की नाही असं जर एखादा कोणी विचारत असेल तर प्रश्न पडतो कोणापेक्षा चांगला आहे. लक्षात आलं? कुठलीही एक गोष्ट 100% चांगली किंवा 100% वाईट नसते. याचा रंग चांगला आहे पण कोणापेक्षा चांगला? कोणापेक्षा तरी चांगला आहे. लक्षात आलं? कधी कधी काय होतं, जाऊ द्या पुढे जाऊयात, पुन्हा वेळ जाईल, आधीच आपली उशीर झालेला आहे. माणसाचा स्वभाव आहे, माणसाचे काही स्वभाव आहेत. माणसाकडे कितीही जरी सुख असेल आणि एखादं दुःख असेल तर ते माणसाला सुख दुःख वाटायला लागतं. हा माणसाचा एक स्वभाव. माणसाचा आणखी एक स्वभाव आहे की माझ्या दुःखापेक्षा इतरांचं दुःख जर का जास्त असेल तर मला माझं दुःख कमी वाटायला लागतं. माणसाचा आणखी एक असा स्वभाव आहे की माझ्या सुखापेक्षा इतरांचं सुख जर का जास्त असेल तर मला माझं सुख कमी वाटायला लागतं. बघा, उदाहरण देऊन सांगेन एक. माणूस सुखी आहे, कशाचीही कमतरता नाही, पण एखादं जर का दुःख असेल तर माणसाला ते सगळं दुःख, सगळं सुख हे दुःख वाटायला लागतं. दशरथ राजाचं उदाहरण घ्या. कशाची कमतरता होती? कशाचीही कमतरता नाही. मनासारख्या 3 राण्या होत्या. अयोध्येसारख्या राज्याचा तो राजा होता. मंत्रीगण ऐकण्यातले होते. सगळंच्या सगळं त्याच्यासाठी अनुकूल होतं. तरीही वसिष्ठ ऋषींना दशरथ राजा म्हणतोय, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. हे राजन, हे ऋषीवर, हे सगळं जरी असलं तरी मला मूल नाही म्हणून मी दुःखी आहे. बघा, कमतरता कशाचीच नाही. सगळ्याची अनुकूलता असताना एखादी गोष्ट जर का कमी असेल तर माणसाचं लक्ष त्या सुखाकडे जात नसतं, तर जे काही कमी आहे, जे काही दुःख आहे त्या दुःखाकडे जात असतं. म्हणून मला सांगा, रावणाला कशाची कमतरता होती हो? सोन्याच्या लंकेचा राजा, सोन्याच्या नगरीचा राजा, 80,000 बायका, किती ताकद, दशग्रंथी ब्राह्मण, किती ताकद. महादेवाला कैलास पर्वतासह उचलण्या एवढी शक्ती असून तो सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने दुःखी होता. असं सांगतात, रावणानं आपल्या आयुष्यामध्ये 4 पण केले होते. लंका सोन्याची करायची, पहिला पण. दुसरा पण होता सगळ्या देवांना बंदिवासात घालायचं. तिसरा पण
समुद्राचं पाणी गोड करायचं आणि चौथा पण स्वर्गाला शिडी लावायची. अहो, एखाद्याने एखादी गोष्ट ठरवणं याच्यावरून सुद्धा त्याचं धाडस लक्षात घेता येतं. लंका सोन्याची केली, देव बंदिवासात घातले. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये खूप सुंदर सांगतात कोणत्या कोणत्या देवाला काय काय काम दिलं होतं. ज्या गणपती बाप्पाची आपण पूजा करतो त्या गणपती बाप्पाला गुरं वळण्याचं काम दिलं होतं रामाने. सगळ्या कोणत्या कोणत्या देवाला काय काय काम दिलं होतं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात लिहून ठेवलंय. 9 ग्रहांच्या 9 पायऱ्यांवर पाय ठेवून तो सिंहासनावरती बसायचा एवढा अधिकार त्यानं प्राप्त करून घेतला होता. अहो, प्रभू रामचंद्रांनी जर का थोडंसं उशिरा मारलं असतं तर समुद्राचं पाणी गोड झालं असतं आणि स्वर्गाला शिडी पण लागली असती, लक्षात ठेवा. पण शेवटी देवाची इच्छा. हा अधिकार 80,000 बायका, पण सीता नाही म्हणून दुःख. माणसाकडे कितीही सुख असेल पण एखादं दुःख असेल तर ते सगळं सुख माणसाला दुःख वाटायला लागतं. हा माणसाचा एक स्वभाव आहे. माणूस दुःखी आहे, पण माझ्या दुःखापेक्षा जर का इतरांचं दुःख जास्त असेल तर मला माझं दुःख हे कमी वाटायला लागतं. एका गाडीमध्ये 2 कुटुंब प्रवासाला निघाले. प्रत्येक घरची 4-4 माणसं. पुढे गेल्यानंतर अपघात झाला. एकाच्या घरातली 3 माणसं मेली, एकाच्या घरातले 1च माणूस मेला. मला सांगा, ज्याच्या घरातला 1 माणूस मेलाय त्याला दुःख आहे की नाही? त्याला दुःख आहे, पण तो काय विचार करतो की माझ्या घरातला 1च गेलाय, त्याच्या घरातले 3 गेलेत, त्याच्यापेक्षा माझं दुःख कमी आहे. माणसाकडे जेवढं दुःख असतं त्या दुःखापेक्षा इतरांचं दुःख जर का माणसाला जास्त दिसत असेल तर माणसाला स्वतःचं दुःख कमी वाटायला लागत असतं. माणसाचा आणखी एक स्वभाव असा गमतीशीर आहे की आहे त्याच्यामध्ये समाधानी कधीच नसतो माणूस. माझ्याकडे जे नाही ते माझ्याकडे आल्यानंतर मला सुख लाभेल अशी एक माणसाची हाव असते, असा एक त्याचा स्वभाव असतो. पायी चालणाऱ्या माणसाला असं वाटतं सायकल असली म्हणजे समाधान आहे. जो सायकलवाला आहे तो सुखी आहे. म्हणजे सायकल असणं सुखाचं लक्षण आहे. सायकलवाल्याला विचार, बाबा तू सुखी आहेस का? तो म्हणतो नाही, पायडल मारून मारून पाय दुखतात, त्यापेक्षा मोटरसायकलवाला सुखी आहे. एक्सलेटर वाढवलं की पुढे गेअर टाकून. म्हणजे मोटरसायकलवाला सुखी, त्याला विचारा तू सुखी आहेस का? तो म्हणतो नाही. पाऊस पडू लागला, ऊन लागू लागलं, सगळं अंगावर घ्यावं लागतं, त्यापेक्षा ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे तो सुखी आहे. 4 चाकीवाल्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? तो सांगतो नाही. ठीक आहे, पण BMW, ऑडी, मर्सिडीज अशा जरा चांगल्या गाड्या असतील तर जरा माणसाला समाधान वाटतं. म्हणजे चांगल्या महागड्या गाड्या असल्यानंतर जर ते सुखाचं लक्षण असेल, त्या माणसाला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? तो सांगतो नाही. पनवेलला येताना ट्रॅफिक जॅम होते कुठेही, त्यापेक्षा आपलं हेलिकॉप्टर असलं तर जरा सुख आहे. म्हणजे हेलिकॉप्टर ज्याच्याकडे तो सुखी आहे. त्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? तो म्हणतो नाही. आम्ही 2 भाऊ आहेत, दिल्लीला जायचं असेल, वेळ लागत असेल तर एका ठिकाणी फ्युएल भरण्यासाठी थांबावं लागतं. विमान असलं तर माणूस खरा सुखी आहे. आता विमानापेक्षा कोणी रॉकेटने तर काही प्रवास करू शकत नाही. म्हणजे ज्याच्याकडे विमान आहे तो सुखी असं मानावं. त्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? तो म्हणतो नाही. 2 विमान नाही म्हणून दुःख आहे. विठ्ठल एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये आपल्यापेक्षा वरच्याकडे बघावं तर सुख आहे आणि संसारामध्ये आपल्यापेक्षा खालच्याकडे बघावं तर सुख आहे. विठ्ठल माणूस पामराच्या अवस्थेत असतो. पामराच्या अवस्थेतून त्यानं विषयीच्या अवस्थेत गेलं पाहिजे, विषयीच्या अवस्थेतून त्यानं साधकाच्या अवस्थेमध्ये गेलं पाहिजे, मुमुक्षूच्या अवस्थेतून त्यानं मुक्ताच्या अवस्थेत गेलं पाहिजे आणि मुक्ताच्या अवस्थेतून त्यानं भक्ताच्या अवस्थेत गेलं पाहिजे. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा वरच्या पायरीकडे बघायचं असतं तर माणसाला परमार्थामध्ये सुख आहे आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्या पायरीकडे बघायचं.
विमानवाल्यानं हेलिकॉप्टरवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, हेलिकॉप्टरवाल्यानं भारी गाडीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, भारी गाडीवाल्यानं साध्या गाडीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, साध्या चारचाकीवाल्यानं दुचाकीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, दुचाकीवाल्यानं सायकलवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, सायकलवाल्यानं चालणाऱ्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, चालणाऱ्यानं अपंगाकडे बघावं तर त्याला सुख आहे, अपंगानं प्राण्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. विठ्ठल असा गमतीशीर माणसाचा स्वभाव आहे. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं नाही, जे नाही त्याच्या पाठीमागे पळायचं. हातचं सोडून पळत्याच्या मागे माणूस पळत असतो. हातामध्ये सुख आहे. कुठे हातामध्ये सुख आहे? आपण स्वतः सुखरूप आहे. लक्षात घ्या. चराचरामध्ये जर का परमात्मा भरलेला आहे तर तो परमात्मा आपल्यामध्ये सुद्धा आहे. तो जर आपल्यामध्ये आहे तर आपणही सुखरूपच आहोत. पण आम्हाला आमचं सुख दिसत नाही म्हणून आम्ही कुठेतरी ते शोधत फिरतो. कस्तुरी मृग म्हणून उत्तरेमध्ये एक हरिण सापडतं. नेपाळमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. त्या कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये एक अशी गाठ असते मोठी आणि त्या गाठीमध्ये कस्तुरी असते. ते हरिण कायम विचार करते की एवढा सुगंध येतोय कुठून. ते सारखं इकडं तिकडं 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 वास घेत फिरत असतं. त्याला माहिती नसतं की कस्तुरी त्याच्याच बेंबीत आहे. बरं, त्याला ते आयुष्यभर कळू शकत नाही, कारण जे कोणी शिकारी असतात ते त्याला मारतात आणि मग त्याच्या पोटातली ती कस्तुरी काढून घेत असतात. जोपर्यंत त्या हरणाला मारत नाही तोपर्यंत त्याच्या पोटामध्ये बेंबीच्या देठामध्ये असलेली ती कस्तुरी बाहेर काढता येत नाही. म्हणून त्या हरणाला जन्मभर कधी कळत नाही की कस्तुरी वास नेमका कुठून येतोय, सुवास नेमका कुठून येतोय. त्याप्रमाणे आपलं झालंय. आपण सुखरूप आहेत पण आपल्याला कळत नाही की आपण सुखरूप आहेत. म्हणून आपण इतरत्र आपण त्या सुखाचा शोध घेत असतो. मग सुखाचा शोध घेत असताना कोणाला पैशामध्ये सुख वाटायला लागतं. प्रत्येकाच्या सुखाचे विषय वेगळे आहेत. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पैसा मिळाला तर सुख वाटतं. ज्याच्याकडे रूप नाही त्याला रूप मिळालं तर सुख वाटतं. ज्याला बायको मिळत नाही त्याला मुलगी मिळाली, बायको मिळाली तर सुख वाटतं. ज्याला मूल होत नाही त्याला मूल झालं तर त्याला सुख वाटतं. प्रत्येकाचे सुखाचे विषय वेगळे आहेत. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये फरक एकच आहे. प्रत्येकाचे सुखाचे विषय वेगळे म्हणजे संसार आणि सुखाचा विषय एकच म्हणजे परमार्थ. विठ्ठल सुखाच्या शोधासाठी माणूस फिरतो. पण हे सुख नेमकं कशातनं मिळतं? संसाराच्या मध्ये आपण नेहमी ऐकतो दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चाली संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. काय महाराज विश्रांती नाही कोठे. रडत असतो आपण संसाराच्या नावाने, रडत असतो की संसार दुःखाचा आहे, पण कळत नाही. संसारामध्ये दुःख आहे असं नाही, संसारच दुःखाचा आहे. पण या दुःखरूप संसाराच्या माध्यमातून आपण सुखरूप परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करतो, प्रयत्न करतो. संसारामध्ये दुःख आहे, संसारामध्ये दुःख आहे असं सांगितल्यानंतर माणसं म्हणतात तुम्ही संतांची प्रमाण देता, आमच्याकडे पण संतांचं प्रमाण. संसारामध्ये सुख आहे, सुख पाहता जवा पडक होईन सुख आहे की नाही म्हणतात. पण हे जवा पड सुख कसं आहे? जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. एक माणूस प्रवासाला निघाला. प्रवास अतिशय घनदाट अरण्यात नव्हता. मधोमध गेल्यानंतर एक वाघ त्याच्या पाठीमागे लागला. दृष्टांत कशासाठी घेतोय लक्षात ठेवा.
एक वाघ त्याच्या पाठीमागे लागला. माणूस पुढे पळू लागला, वाघ मागे पळू लागला. पळता 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 एक बोडकी विहीर होती, बांधकाम वगैरे असं काही केलेलं नव्हतं. त्या विहिरीमध्ये तो पडणार एवढ्यात तिथे एक जुनं झाड उगवलेलं होतं. त्या झाडाच्या फांदीला त्यांनी पकडलं आणि म्हटलं वाचलं. खाली बघितलं, कोरडी विहीर आहे, खाली उडी मारावी, स्वतःच्या प्राणाचं वाघापासून संरक्षण करावं असा विचार त्यांनी केला. निरीक्षण करून बघितलं तर खाली एक नाग अनावत करून बसतो. खाली उडी मारता येणार नाहीये कारण खाली नाग आहे. वर जावं विचार करतोय तर वर वाघ आवासून बसलेला. करायचं काय? एवढ्यात झालं असं की ज्या झाडाच्या फांदीला तो लटकला होता त्या झाडाच्या फांदीवरती एक मोहोळ होतं. आग्या मोहोळ, वचने का दरिद्रता, एक आग्या मोहोळ. त्याच्या माशा उठल्या, झटक्यामुळे माशा उठल्या आणि त्याला कडाकडा चव लागली. संसारातलं दुःख काय आहे आणि त्यातलं सुख काय आहे याचा विचार आपण करतोय. खाली जाता येत नाहीये, खाली नाग आहे, वर जाता येत नाहीये, वर वाघ आहे. ज्या झाडाच्या फांदीला तो लटकलेला आहे त्या झाडाच्या फांदीवर एक आग्या मोहळ बसलेला आहे. ते उठलं, त्याच्या माशा त्याला चावू लागल्या. झाड जुनं असल्यामुळे मुंगळे आणि मुंग्या त्याच्या कपड्यामध्ये शिरल्या. किती दुःख मला सांगा. बर किती वेळ हात धरून ठेवणार? हात दुखू लागले. किती दुःख. अगदी आपल्या शत्रूला सुद्धा असं दुःख प्राप्त होऊ नये असं प्रांजळपणे निदान या मंडपात बसलेल्या सगळ्यांना तरी वाटत असावं, आहे की नाही? मला खात्री आहे. खाली नाग आहे, वर वाघ आहे, हात दुखतायत, कपड्यात मुंगळे शिरलेत, आग्या मोहळाच्या माशा चावतायत. अशा प्रसंगामध्ये हात दुखतायत. अशा प्रसंगामध्ये त्याचं लक्ष गेलं त्या मधाच्या पोळ्याच्या मधून पडणाऱ्या एका मधाच्या थेंबाकडे. तो विचार करू लागला, हा मधाचा थेंब माझ्या जिभेवरती टपकलाच पाहिजे. प्रयत्न सुरू झाले. झाड हलू लागलं त्याच्या इकडे, एक हात धरल्यामुळे असं असं तो त्याचा सुद्धा प्रयत्न असा सुरू झाला की हा मधाचा थेंब माझ्या जिभेवरती टपकावा. परिस्थितीमध्ये काहीही बदल नाही. खाली नाग, वर वाघ, माशा चावतायत, कपड्यामध्ये मुंगळे, हात दुखतायत. परिस्थिती तीच, पण त्याचं लक्ष त्या मधाच्या थेंबाकडे. मधाचा थेंब त्याच्या जिभेवरती टपकलाच. म्हणला वाह, मध काय गोड आहे. हेच संसारातलं सुख आहे. विठ्ठल. प्राप्त होणाऱ्या दुःखाचा विचार माणूस करत नाही. एवढं दुःख आहे त्याच्याकडे तो बघत नाही. पण एक मधाचा थेंब मिळाला तर त्याला समाधान वाटायला लागतं. दुःखरूप संसाराच्या माध्यमातून सुखरूप परमात्म्याची प्राप्ती कदापिही शक्य नसते. मग जर संसारामध्ये जर का सुख प्राप्त होत नसेल तर ते सुख नेमकं आहे कुठे? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या, सुख एक